वडोदरा पूल दुर्घटनेनंतर गुजरात सरकार सतर्क. नाशिक सुरत मार्गावरील जीर्ण पूल बंद. अवजड वाहतुकीसाठी अंबिका नंदीवरील उतारा पूल बंद. पुरंदर विमानतळ भूसंपादनासाठी मोबदला ठरला. 4 पट रोख रक्कम मिळणार. मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये निर्णय. शेतकऱ्यांच्या संमतीने जमीन दिल्यास पुनर्वसन कायदा लागू करणार. छत्रपती संभाजीनगरचं सिद्धार्थ उद्यान बंदच. दरमहा 35 लाखांचं नुकसान. 11 जूनला 2 महिलांचा मृत्यू झाल्यानंतर उद्यान बंद. राज्यात पावसाचा जोर कमी होणार. पुढील काही दिवस पावसाचा जोर कमी राहणार. उद्या मध्य महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होणार. महापालिकेच्या स्वच्छता विभागातील सेवकाला मारहाण. पुण्याच्या ढोले पाटील रोड परिसरातील घटना. स्थानिक नागरिकांकडून बांबूने मारहाण आणि शिवीगाळ केल्याचा प्रकार. पुण्यातील मंतरवाडीत कोयता टोळीचा राडा. कोयत्याने केली गाड्यांची तोडफोड. कोयता टोळीने गाड्याही पेटवल्या. अनेक दुचाकी जळून खाक. रत्नागिरीतील पन्हाळे धरणाच्या सांडव्याच्या दुरुस्तीचं काम संथ गतीनं सुरू. धरणाला गळती लागल्याने धरण पूर्ण क्षमतेनं भरले जाणार नाही. धरणाला 2020 पासून गळती. अकोला खदान पोलिसांकडून ड्रग्ज प्रकरणी 2 आरोपींना अटक. मुख्य सूत्रधार गब्बर अद्यापही फरार. अकोल्यातील 3 पोलीस पथकांकडून गब्बरचा शोध सुरू. वर्ध्याच्या तळेगावात होणार 300 खाटांचं रुग्णालय. आर्वीचे आमदार सुमित वानखेडे यांच्या प्रयत्नांना यश. 155 कोटींच्या रुग्णालयाला प्रशासकीय मंजुरी. 25 एकर जमिनीवर उभारलं जाणार रुग्णालय. वांद्रे पूर्वे 3 मजली इमारत कोसळली. दुर्घटनेत 7 जण जखमी. ढिगाऱ्याखाली 8 ते 10 लोक अडकल्याची भीती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.